नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक पदभरती सुरुवात होऊन जवळपास 2 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, परंतु अद्यापही सर्व पदे भरलेली नाहीत. तर याच संदर्भात आपल्यासाठी हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे. या ठिकाणी बघा, माहितीच्या अधिकारामध्ये आपण काही माहिती मागवलेली आहे. या ठिकाणी बघा, आपण मागणी केलेला माहितीचा तपशील. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, एकूण रुजू झालेली जी विद्यार्थी संख्या आहे, जे कार्यकारी सहाय्यक या पदावर रुजू झालेले आहेत, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक या पदासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारापैकी आत्तापर्यंत एकूण किती उमेदवार प्रत्यक्ष कामावर रुजू झाले आहेत. त्या रुजू झालेल्या उमेदवारापैकी एकूण संख्या आणि त्यांची नावानुसार अधिकृत यादीची आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ती आहे पद सोडलेले उमेदवार ज्यांनी रिझाईन केलेलं आहे. या कार्यकारी सहाय्यक पदावर प्रत्यक्ष जॉईन झाल्यानंतर 1 असो, 2 असो, 3 असो, काही महिन्यामध्ये, काही दिवसामध्ये असे काही उमेदवार आहेत ज्यांनी नोकरी सोडलेली आहे, राजीनामा दिला आहे. अशा उमेदवारांची एकूण संख्या, त्यांची नावे आणि त्यांनी नोकरी सोडल्याचा दिनांक ही माहिती आपण मागितलेली आहे. त्यानंतर सध्या प्रत्यक्ष कार्यरत असणारी जे कार्यकारी सहाय्यक म्हणून जॉईन झालेले आहेत त्यांची माहिती देखील आपण या ठिकाणी मागवलेली आहे. नोकरी सोडलेले उमेदवार वगळता आज मितीस म्हणजे सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण किती कार्यकारी सहाय्यक प्रत्यक्ष कार्यरत आहेत याची अचूक संख्या आपल्याला मिळावी यासाठी आपण विचारणा केलेली आहे. त्यानंतर आपला महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की आता ह्या ज्या निवड याद्या लागत आहेत त्यानंतर वेटिंग लिस्ट लागणार, याबाबत आपण हा महत्त्वाचा प्रश्न घेतलेला आहे. प्रवर्गनिहाय निवड आणि गुण या संपूर्ण भरती प्रक्रियेत प्रवर्गनिहाय, उदाहरणार्थ SC, ST, OBC, EWS व ओपन व इतर समांतर आरक्षण या पद्धतीने जे आरक्षण मिळते यानुसार एकूण किती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, कोणत्या विद्यार्थ्यांचे कोणत्या कॅटेगरीतून निवड झालेली आहे, तसेच निवड झालेल्या या सर्व उमेदवारांना प्रवर्गनिहाय किती गुण आहेत, किती मिळाले होते गुण, याबाबत विचारणा केलेली आहे. कृपया निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे नाव, त्यांचा प्रवर्ग आणि त्यांचे गुण दर्शवणारी यादी आपण या ठिकाणी मागवलेली आहे. तर यामधून आपल्याला काय माहिती मिळेल की जे उमेदवार रुजू न झाल्यामुळे किंवा जॉईन करून नोकरी सोडल्यामुळे सध्या एकूण किती पदे रिक्त आहेत याबाबत आपण माहिती मागवलेली आहे. या रिक्त पदांवर प्रतीक्षा यादीतील वेटिंग लिस्टमधील किती उमेदवारांना पुढे संधी मिळू शकते आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सामावून घेण्याची सध्याची प्रशासकीय स्थिती काय आहे याबाबतीत स्पष्ट आणि सविस्तर माहिती मिळावी अशा पद्धतीने आपण एक RTI दाखल केलेली आहे. मित्रांनो, आपण BMC कार्यकारी सहाय्यक असो किंवा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती असो, तसेच इतर ज्या काही सरळ सेवा भरती प्रक्रिया होत आहेत त्याबाबत जो विलंब होत आहे त्यासाठी नेहमीच आपण आवाज उठवत असतो मित्रांनो. त्याच पद्धतीने RTI देखील टाकत असतो. त्याच प्रकारे आपण ही BMCमध्ये जवळपास आपली तिसरी RTI असणार आहे. यामध्ये आपल्याला काय माहिती मिळते हे आपल्याला लवकरच कळेल. पुढील 8 दिवसामध्ये आपल्याला RTIचा रिप्लाय येणे अपेक्षित आहे. RTIच्या रिप्लायमध्ये आपल्याला काय माहिती मिळाली ही माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मला जे काही डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील किंवा पोस्टाने मिळतील ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला जर बघायचे असतील तर त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करणे गरजेचे आहे. त्याच ठिकाणी आपण PDF फॉर्मॅटमधील फाईल शेअर करू शकतो आणि RTIमधून मिळालेली माहिती आपण मिळाल्याच 1 ते 2 दिवसामध्ये लगेच आपण व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. धन्यवाद.